तुम्हाला एक सांगतो मी, बीव्हीजीचं आधीचं असेल किंवा आताच असेल, ह्या अँब्युलन्सच्या सगळ्या जी काही प्रक्रिया राबवली गेलेली आहे त्याच्यात चौकशी व्हायला गरजेची आहे. त्याच्यात कदाचित ज्युडिशियल एन्क्वायरी झाली पाहिजे, रिटायर्ड जज कडून झाली पाहिजे. कारण एक महत्वाचं याच्यात आपण पहा, अँब्युलन्सेस आज तुम्ही 108 आत्ता डायल करून बघा, अँब्युलन्स येणार आहे का इथे 10 मिनिटात? आणि ह्या सगळ्या अँब्युलन्सेस ज्या तत्कालीन मंत्रीनी घेतलेल्या आहेत त्याच्यात 10,000 कोटीचा जो घोटाळा झाला होता, हे आम्ही सगळे लोकांसमोर आणल्यानंतर त्याला स्थगिती लागली. पण पुढे काय, लोकांची सेवा तर झाली पाहिजे ना, म्हणून पुढचं काय पाऊल असेल हे सरकारने देखील सांगितलं पाहिजे. नक्कीच आहे, ही लोकशाही आहे आणि विरोधी पक्ष नेतापद हे या लोकशाहीमध्ये एक महत्वाचं पद आहे. दर्जा कॅबिनेटचा असतो वगैरे वेगळा, पण तुम्हाला जे अधिकार मिळतात हाऊसमध्ये प्रश्न विचारायचे किंवा अधिकाऱ्यांना बोलून प्रश्न विचारायचे, पारदर्शकता एक मेंटेन करायचे, हे गरजेचं आहे. आणि आता भीती काय यांच्या मनात? एवढं सगळं बहुमत निवडणूक आयोगाने दिल्यानंतर भीती कसली यांच्या मनात?